ठाण्यात महाराष्ट्र राज्य कंत्राटी महासंघाने शासनाकडे प्रलंबित असलेल्या थकबाकीच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रातील कंत्राटदारांची तब्बल 80,000 कोटी रुपयांहून अधिक थकबाकी शासनाकडे प्रलंबित असल्याचा दावा महासंघाने केलाय. ही थकबाकी मिळावी यासाठी गेल्या काही काळात महासंघाकडून विविध आंदोलने आणि मोर्चे काढण्यात आले. मात्र अद्याप या प्रश्नावर ठोस तोडगा निघालेला नसल्याचं महासंघाचं म्हणणं आहे. कंत्राटदारांना त्यांची थकबाकी मिळवून देण्यासाठी ट्रेडच्या माध्यमातून सोपा पर्याय उपलब्ध होऊ शकतो, अशी भूमिका महासंघाने मांडली आहे. दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून थकबाकी रखडल्यामुळे 6 कंत्राटदारांनी आपले आयुष्य गमावल्याचा दावा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष मिलिंद भोसले यांनी केलाय. सरकारने कंत्राटदारांच्या थकबाकीचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी महासंघाकडून करण्यात आली आहे. मागण्या मान्य न झाल्यास येत्या काळात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य कंत्राटी महासंघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष मंगेश आवळे यांनी दिलाय. थकबाकीचा प्रश्न, कंत्राटदारांची आर्थिक अडचण आणि शासनाकडून अपेक्षित असलेली कार्यवाही यावर आता सरकार काय निर्णय घेतं याकडे लक्ष लागलंय. राज्य सरकारच्या बाबतीमध्ये आम्ही आंदोलन केलं. आताच दिवंगत अजितदादांचंही सुद्धा नाव निघालं. त्यावेळेला आम्ही सांगितलं होतं की तिजोरी उघडी करा, आम्हाला लोकांना तुम्ही काहीतरी न्याय द्या. आणि वारंवार ह्या गोष्टीसाठी कंत्राटदार हा संघ राज्यभर आंदोलन करत होता आणि त्याच्यामध्ये आमचे 6 दुर्दैवी कंत्राटदारांचाही मृत्यू झाला होता. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला कंत्राटदारांचं पूर्ण घरदार तुम्हाला सांगतो सोनं नाणं बायका मुलांचे सगळे दागिने असतील, त्यांचे एफडी असतात, ह्या वाऱ्यावरती सोडलेले असताना सुद्धा जर सरकार ह्याच्याकडे बघत नसेल आणि आता सरकारने एक नवीन प्लॅटफॉर्म आम्हाला ट्रेडच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला. माझी शासनाकडे ही प्रमुख मागणी आहे की तुम्ही पायलट प्रोजेक्ट म्हणून आता 6,572 कोटीचा तुम्ही जो का पहिला टप्पा जो करताय, तर त्याची ही तरतूद फक्त आम्हाला एक प्रकारे वाटण्याची अक्षता लावू नका. आम्ही ह्या भूमिकेचं आपलं स्वागत करतो, पण आम्हाला ही तुम्हाला विनंती करायची आहे की हा टप्पा जो आहे तो 6,572 कोटीवरती न थांबवता तुम्ही हा जो टप्पा आहे आमच्या 86,000 कोटीच्या टप्प्याच्या अगेन्स्टमध्ये किमान तो 40,000 50,000 कोटीपर्यंत न्यावा. आणि त्याच्यामध्ये सगळे हेड शासनाचे जितके काही हेड्स असतील, त्याच्यामध्ये इमारत दुरुस्तीचा हेड असेल, त्याच्यामध्ये 22-29 असेल, त्याच्यामध्ये आदिवासी विभागाचा हेड असेल, आमच्या जलसिंचनाचा असेल, आमच्या जलजीवनचा असेल, त्या सगळ्या कंत्राटांना त्याच्यामध्ये कसं सामावून घेता येईल हे शासनाने बघणं गरजेचं आहे. आणि एवढं करून सुद्धा जर तुमच्या सुस्ते कार्यक्रमाला जर आम्ही प्रतिसाद देत असताना सुद्धा जर शासन आम्हाला जर त्या प्रकारे कुठेही प्रकारे जर आम्हाला मदत करायला तयार नसेल, तर मग ही शेवटी लढाई रस्त्यावरती उतरवून करावी लागेल असं आम्हाला वाटतं.